जय शिवराय भावांनो, मी सागर कोलते तुम्हा सर्वांचं पुन्हा आपल्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपला कवितेचा विषय आहे वडा गोदरीचा फेमस वडापाव। या वडापाववर मी पहिली पण एक कविता बनवली होती, पण असं वाटलं की त्या कवितेमध्ये काहीतरी बाकी आहे, म्हणून मला बरेचसे कमेंट आले की म्हणे भाऊ या वडा गोदरीच्या वडापावचा पार्ट 2 हा भाग बनलाच पाहिजे। मग सगळ्या आपल्या मित्रांच्या भावना आणि कमेंट बघून आपण आज वडा गोदरीचा वडापाव पार्ट 2 ही कविता आज आपण बनणार आहोत। तर जास्त वेळ लावत नाही, आपण डायरेक्ट आता आपल्या कवितेला सुरुवात करू। कविता सुरू करण्यापूर्वी आपल्या मराठा बांधवांना एक नम्र विनंती आहे, मनोज जरांगे पाटील खरंच इमानदारीने तुमच्या आमच्यासाठी रक्त जाळत आहे। भावांनो, जोपर्यंत मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे, जी आपली जी मागणी आहे ओबीसी मधून मराठा आरक्षण, जोपर्यंत ओबीसी मधून मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाचं काम करू नका। ओनली वन फक्त आता मनोज जरांगे पाटलांना साथ द्या। मनोज जरांगे पाटलांच्या पाठ्यामागे ठाम उभं राहायची आता गरज आहे। हा, तुम्हाला एक सांगायचं राहिलं, तुम्ही जेव्हा आंतरवाली सराटी येथे जाशाल ना, तर वाटेमध्ये 2 कुत्रे बसलेले ते विनाकारण भुकतात, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त जरांगे पाटलांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं। तर चला आता जास्त वेळ लावत नाही, आपल्याला वडे गोदरीचा फेमस वडापाव ही कविता मी आता आपल्या समोर मांडतो। तर चला सुरू करूया। एक मराठा लाख मराठा, कावळ्यावानी अजिबात करायचं नाही काव काव, पाहिजे तसा तुला मिळत नाहीये भाव। तुम्हाला वाटलं मनोज जरांगे पाटलावानी आपलं सुद्धा झालं पाहिजे मोठं नाव, अरे पण तुम्हाला स्वतःच किंमत देत नाहीये गाव। पैशासाठी आणि प्रसिद्धीसाठी किती लाचारी करशाल की राव। अरे या तुमच्या या सगळ्या नादात फेमस होऊन गेला त्या वडा गोदरीचा वडापाव। अख्ख्या महाराष्ट्रात त्या वडा गोदरीच्या वडापावचं नुसतं वात आहे वार, कारण की तो वडापाव खाल्ल्यानंतर भूक लागत नाही हे मात्र खरं। काय तर म्हणतात आमचं आमरण उपोषण चालू आहे 5 दिवसापासून। अरे तुमचा चेहरा थोडा तरी सुकलाय का? कुत्रेवाणी भुकताय तुम्ही आणि आम्हाला सांगता कांदा बटाटा लसूण। छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्त सांडले म्हणून बिनधास्त तुम्ही आम्ही जगतोय आज, आणि तुम्ही त्यांच्या वंशजांचा एकेरी उल्लेख करतात। वडापाव खाऊन एवढा माज जर आपल्याला खरंच समाजाचा कळवळा असता तर पहिल्या दिवशीपासून उपोषण केलं असतं ऑन कॅमेरा लावून, पण नाही, फक्त पैसा मिळवायचा, प्रसिद्धी मिळवायची, ते पण वडापाव खाऊन। जरांगे पाटील 18 पगड जातींना सोबत घेऊन निस्वार्थपणे लढा लढताय, म्हणून त्यांना भेटण्यासाठी लाखो कोटी लोक अंतरवाली सराटीमध्ये येत आहे, ते पण भाकरी घेऊन घरच्या। ते लोक फुकटचा खात नाही कोणाच्या वडापाव आणि मिरच्या। आंदोलनाच्या नावाखाली असा वडापाव खायचा नसतो चोरून। तुम्हाला सुद्धा मानलं असतं जर का जरांगे पाटलावानी ऑन कॅमेरा उपोषण तुम्ही दाखवलं असतं करून। एक दिवस माणूस जेवला नाही की माणूस घायल होतो, आणि तुम्ही 5-5, 6-6 दिवस तुमचं उपोषण चालू आहे, आणि तुमचा आवाज काय निघतोय? कधी टीका करतात जरांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे, एकनाथ शिंदे। अरे बंद करा वडापाव खाऊन उपोषण करणं हे धंदे। स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी, स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठा बांधवामध्ये आणि ओबीसी बांधवामध्ये अजिबात भांडण नका लावू। तर बंद करा बरं हे सगळे नाटके, वडापाव खाऊ। तुम्हाला काय म्हणावं राव, वडापाव